चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, गुड न्यूज आलेली आहे. महत्त्वाची खुशखबर, गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी. पैसे आले नसतील काळजी करू नका. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सगळे पैसे तुमच्या हातात येणार आहेत. तुमचं जे काही डेबिट अकाउंट आहे त्याच्यात येणार आहे. काय बातमी आहे तर लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी तुम्हाला मिळाली. इथं चूक करायची नाही. आता कुठं यस करायचंय, कुठं नो करायचंय ते मी सांगणार या व्हिडिओमध्ये. त्यामुळे मागच्या वेळेस जी काही चूक केली आता अजिबात करायची गरज नाही. आता जर पुन्हा चूक केली तर डायरेक्ट कायमच लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होतील. त्यामुळे शेवटपर्यंत व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. नुसताच व्हिडिओ बघू नका, तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि ज्या लाडक्या बहिणी तुमच्या ओळखीच्या आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, पाहुणे आहेत, त्यांचे पैसे आले नसतील, त्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. आता बघा, ही तारीख दिसते तुम्हाला 31 मार्च. म्हणजे आता तुमची शेवटची तारीख आहे. 31 मार्च पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे. परंतु आता जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे ते पण सांगणार आहे, काळजी करू नका. 31 मार्च पर्यंत पोर्टल तुमचं सुरू राहणार आहे. जानेवारीचे 1500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजे लक्षात ठेवा, 31 मार्च पर्यंत हे पोर्टल सुरू आहे आणि जानेवारीचा हप्ता मिळण्याचा सुद्धा तुमचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जॉईन करून घ्या. आता इकडे बघा, महाराष्ट्र दाखवलेला आहे. इकडे काहीतरी तुम्हाला टप्पे लाल मध्ये दाखवले. तुमचे पैसे का थांबलेत? राज्यभरात अनेक लाभार्थी महिलांचे पैसे थांबल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी मोर्चे केलेले होते. ही ठिकाणे आहेत मोर्चे केले. त्याच्यामुळे सरकार जागं झालं आणि पुन्हा तुमची ही केवायसी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली आहे. परंतु शेवटची संधी आहे, ही आता गमवायची नाही. लक्षात ठेवा, नाहीतर लाडक्या बहिणीचे पुन्हा पैसे तुम्हाला येणार नाही. नक्की चूक कुठं झाली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्त काय करायचंय, कुठं यस करायचंय, कुठं नो करायचं, त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा, कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे का? तुम्ही हो केलं होतं, इथं चुकला होता. ई-केवायसी करताना कुटुंबातील सदस्य हे सरकारी आहे का या प्रश्नाला चुकीचा पर्याय निवडला गेला. त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरण्यात आलेलं होतं आणि ही तांत्रिक चूक लक्षात आल्याच्या नंतर आता परत नव्याने ई-केवायसी करायची. आता कोणी ई-केवायसी करायची? ज्या ताईंना नोव्हेंबरचा हप्ता आला नाहीये, डिसेंबरचा आला नाहीये किंवा ऑक्टोबरचा आला नाहीये, अशा ताईंनी ई-केवायसी करायची. ज्यांना आलाय, नोव्हेंबर आलाय, डिसेंबर आलाय, त्यांनी पुन्हा करायची आवश्यकता नाही. बघा, शासनाकडून मोठा दिलासा दिलेला आहे. पोर्टल तुमचं पुन्हा सुरू झालेलं आहे. म्हणजे ऑनलाईन वेबसाईट ई-केवायसी करायला पुन्हा सुरू झालेला आहे. महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केलेला आहे. आता या पोर्टलमध्ये जर तुम्ही जर पाहिलं असेल तर लक्षात ठेवा, ही दुरुस्ती 31 मार्च पर्यंत करता येणार आहे. त्यांनी सांगितलंय अंतिम म्हणजे फायनल. आता 31 मार्च परत तुमची दुरुस्तीसाठी वेळ दिला जाणार नाही. अनेक महिला तिथं बरोबर करतील, त्यांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही. त्यामुळे काय करायचं ते व्यवस्थित बघून घ्या. दुरुस्ती तुम्हाला कशी करायची तर ते व्यवस्थित पहा. इथं जर पाहिलं असेल, तुम्ही थोडंसं झूम करतो मी याला. माझ्या कुटुंबातील सदस्य हा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग. आता बघा, इथं लक्ष द्या, एक सेकंद लक्ष द्या सगळेजण. बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य हा नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभागात किंवा उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार. बघा इथं, किंवा राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे. तुम्ही इथं आहे केलं की संपला विषय. आहे का तुमच्या कुटुंबातला कोणी सरकारी नोकरीला कुठं आहे का? भारत सरकार, महाराष्ट्र सरकार? नाही ना, मग नाही करा, नाही करायचं. बघू, सांगतोय पुढे डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला करायचं का. खालचं, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये किंवा उपक्रमामध्ये किंवा मंडळामध्ये किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर तो निवृत्ती वेतन घेतोय. तुम्ही इथं सुद्धा यस केलंय, वाट लागली आणि पैसे आले नाही. दोन्ही ठिकाणी नो करायचंय. आता तेच तुम्हाला इमेज सह सांगितलंय. सबमिट करा. सबमिट केलं तर तुम्ही आणि मग तुम्हाला पैसे आले नव्हते, तिथं दाखवलं ई-केवायसी सक्सेसफुल झाली.
आणि इकडे तर नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा आला नाहीये, ते आता काय करायचं बघा. नेमका कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ते इथं सांगणार आहे, व्यवस्थित बघा. ओके, बघा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. दिसतंय? थोडस बाजूला सरकतो. नाही दिसतंय का? आहे जर केलं, फुली दिसतील, आहे केलं म्हणजे अपात्र केलं जाईल. पुढचं, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेतोय. इथं सुद्धा तुम्ही आहे केलं की पैसे येणार नाही, त्याच्यामुळे आहे करायचं नाही. इथं पण नाही करायचं, इथं पण नाही करायचं, दोन्ही ठिकाणी नाही करायचं. काही महिलाच असतील सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत असेल तर त्यांनी सुद्धा. ओके, चला आता बघा इथं, जर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक नसेल तर नाही हा पर्याय निवडायचा आहे. तुमच्या घरामध्ये ही केवायसी करताना सगळ्या महिलांनी नाहीच करायचंय. ओके, चलो. चुकीची माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुमची पडताळणी होणार आहे. 20 जानेवारी पासून आदेश आलेले होते. फिजिकल व्हेरिफिकेशन, प्रत्यक्ष पडताळणी अनेक जणांनी केलेली आहे. ज्यांनी केली नसेल, अंगणवाडी सेविकडून पडताळणी त्यांनी ऑनलाईन स्वरूपात करून घ्या. ओके, चला. जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या पात्रता आणि अपात्रतेची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार लक्षात ठेवा. आता तर ई केवायसी आम्हाला कळालंय, परंतु जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यात कधीपर्यंत देणार आहे तर ते लक्षात ठेवा. तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे हा 14 जानेवारीच्या दरम्यान जमा झाला होता. किती? 14 जानेवारी. आणि तुम्ही जर पाहिला असेल तर निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल झाल्याच्या नंतर साधारणतः तुम्हाला 10 तारखेपासून ते 14 तारखेत बघा, चिंता नको, प्रक्रिया पूर्ण करा. जानेवारी हप्ता दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण होताच तो तुम्हाला मिळणार आहे. आणि साधारणतः लक्षात ठेवा 10 तारखेपासून म्हणजे 12 तारीख धरू आपण, ठीक आहे, 10 ते 14 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे. आता ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली, प्रोसेस सक्सेसफुल झाली, त्याच्याकडे गेली, सिस्टीमवर पाहिलं आणि तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला सुद्धा मागचा राहिलेला नोव्हेंबरचा हप्ता 1500, डिसेंबरचा 1500 आणि आता जानेवारीचा 1500 म्हणजे साधारणतः तुम्हाला 4500 रुपये येतील. आणि ज्यांना ऑलरेडी नोव्हेंबरचा हप्ता आलाय, डिसेंबरचा सुद्धा आलाय, तर त्यांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपये येईल आणि बाकीच्यांना 4500 रुपये जानेवारीचा हप्ता येईल. ओके, कळलंय? अतिशय ऑथेंटिक संपूर्ण माहिती आहे, लक्षात ठेवा. योजना अधिक मोठी होणार आहे. अधिक मोठी योजना होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर तुम्हाला जे काही 1500 रुपये दिले जाणार आहे, आता या 1500चे होणार 2100 रुपये. पण कधी? तर लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे शक्यता आहे की या वर्षाच्या मध्यात तुम्हाला ते येईल. आता थोडक्यात तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये तुम्हाला पोर्टलवर जायचं, जी लाडकी बहिणीची वेबसाईट आहे त्या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती जायचंय. तिथं सरकारी कर्मचारी पर्यायासमोर तुम्हाला नाही निवडायचंय. ठीक आहे, फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुमचं तिथं सक्सेस म्हणून येईल, पण नाही पर्याय लक्षात ठेवा 31 मार्चच्या आत तुम्हाला ही केवायसी करायची आहे. हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितलेली आहे. कुठं चूक होणार आहे, कुठं बरोबर आहे, कसे पैसे तुमचे येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता तितका शेअर करा. कारण 25 लाख महिला भगिनी ज्यांना नोव्हेंबरचे पैसे नाही आले, डिसेंबरचे नाही आले, त्याचे कारण हे आहेत. त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. आणि चॅनलला नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. याच प्रकारची तुम्हाला सगळी डिटेलमध्ये आणि चांगल्या प्रकारे माहिती चॅनलला मिळेल. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली, तो सुद्धा जॉईन करून घ्या.
काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा. ठीक आहे. त्यामुळे ई-केवायसी वाल्यांनो लक्षात ठेवा, ही महत्वाची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. कुठं येस करायचंय, कुठं नो करायचंय हे कळायचंय आणि अशाच प्रकारे दोन्ही ठिकाणी नो करायचंय. येस केलं रे बाबा, पुन्हा अपात्र होताल आणि शेवटची संधी पुन्हा संधी मिळणार नाही. ठीक आहे. थांबतो.